श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। श्रोते हो नमस्कार। आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 64व्या भागात भेटत आहोत। आजचा पहिला मुद्दा आहे राजसभेमध्ये ग्रंथस्वीकार। जयसिंह राजाच्या निमंत्रणानुसार श्री मध्वांनी विष्णुमंगल देवालयास दिलेली भेट अत्यंत प्रभावी ठरली। शिष्य संपत्ती, जयसिंह राजाने भक्तिपूर्वक केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सन्मान, जमलेला अपार जनसागर, श्री मध्वांचे लोकमनोहारी व्यक्तिमत्व, त्यांचे अत्यद्भुत असे प्रवचन कौशल्य, त्यांचा विद्वत पक्षपात आदी बाबींमुळे तेथील जन अत्यंत प्रभावित झाले। त्या जनतेच्या मनात पद्मतीर्थादींनी केलेल्या अपप्रचारामुळे श्री मध्वांबद्दल झालेला गैरसमज आता दूर झाला होता। त्या वाट आणि समवाय ग्रामातील जनतेच्या मनात श्री मध्वांबद्दल पूर्वीची द्वेषभावना नष्ट होऊन ती भक्तिभावात परिवर्तित झाली होती। पद्मतीर्थ पुंडरीकपुरींचे कपट कुतंत्र उघड्यावर आले होते आणि त्यांच्या ह्या हीन कृत्यांची लोकांना कीव करावीशी वाटली। आपल्याकडे मागवून घेऊन काळजीपूर्वक त्यांचा सांभाळ केलेला श्री मध्वांचा ग्रंथभांडार भर सभेमध्ये पुन्हा श्री मध्वांकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करून जयसिंह राजाचा आनंद गगनात मावेना। जयसिंह राजा अत्यंत कृतार्थ झाला। राजाची ही जबाबदारीच असते। सज्जनांना संरक्षण देत असता दुर्जनांवर अंकुश ठेवावा लागतो। ज्ञानकार्ये सुरळीत आणि निर्धोक होण्यासाठी खबरदारी घेऊन संरक्षणही दिले गेले पाहिजे। जयसिंह राजाने ज्ञानकार्यासाठी दिलेले संरक्षण, प्रोत्साहन आणि तत्वज्ञानाच्या प्रसार कार्यासाठी दिलेला आश्रय अपार असाच होता। राजाच जर अशा कार्यात सहभागी होऊ लागला तर जनसामान्यात ज्ञानाच्या प्रती आदर, आस्था, जिज्ञासा निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ती एक साधना ठरते। राजाश्रयाखाली वाढणाऱ्या विद्वत्तेप्रती जनसामान्यांच्या मनात जो आदर, विश्वास वाढतो तो अन्य कशानेही शक्य होत नाही। पुराणकालीन राजे याच कारणास्तव ज्ञानकार्यात विद्वत पोषणादीसाठी विद्यार्थ्यांमागे आधारस्तंभ बनून राहिले होते असे उल्लेख आढळतात। जयसिंह राजाही असाच एक आदर्श राजा होता। त्याची कुंबळे प्रांतीचा अधिपती म्हणून केलेली कार्ये इतिहासात विशेषरित्या दखलपात्र ठरली आहेत। तो कासरगोडचा सिंह म्हणून ख्यातकीर्त होता, वीराग्रणीही होता। श्री मध्वांच्या स्वागतोत्सवाच्या वेळी त्याने दाखविलेला विनय, भक्तिभाव आदीमुळे त्याच्या वर्चस्वात शेकडोपटीने भर पडली। राजा असूनही आध्यात्मिक दीक्षा घेऊन पुराणकालीन राजा महाराजांच्या पंक्तीला जाऊन बसण्यास आवश्यक असणारे भव्य व्यक्तिमत्व लाभलेला तो एक अत्यंत पुण्यशाली असा राजा होता। राजाने
अत्यंत भक्तिभावाने श्रीमध्वांकडे प्रार्थना केली. आपण परमपूज्य आणि क्षमाभूषण आहात. माझ्या राज्यातील काही दुष्टांनी आपल्या ग्रंथाचे अपहरण करून आपणास केलेल्या अपचाराबद्दल मी खेद व्यक्त करतो. कृपया आम्हाला क्षमा करावी. आपला अनुग्रह आमच्यावर असो द्यावा. आपला हा ग्रंथ भांडार कृपया आपण स्वीकारावा. श्रीमध्वांनी आपल्या अमूल्य ग्रंथभांडाराचा स्वीकार या प्रकारे विहित मार्गाने करण्यासाठीच यापूर्वी त्यांनी तो मध्यस्थांकडे राहू दिला होता. या प्रसंगामुळे ग्रंथ अपहारासम महापातक केलेल्या जनाप्रती अन्य जणांनी जागृत व्हावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यासारख्या गोष्टी राजाच्या ध्यानात आल्या तरच तोही अपूर्व अशा ग्रंथसंपत्तीच्या रक्षणार्थ सक्रिय सहभाग घेऊन योग्य दिशेने पाऊल उचलण्यास कार्यप्रवृत्त होईल. श्रीमध्वांची आज्ञा घेऊन शंकर पंडितांनी ग्रंथसंग्रहाचा स्वीकार केला आणि या घटनेबरोबर इतिहासातील अत्यंत लज्जास्पद प्रकरणावर योग्य रीतीने पडदा टाकण्यात आला. दुर्योधनादी दुष्टांनी कपटद्यूतात द्रौपदीला वश करून घेण्यासाठी दुष्ट प्रयत्न करण्यासम हे हीन कार्य असल्याचे लोकांनी ओळखले. जयद्रथाने द्रौपदीचे अपहरण करण्यासाठी केलेले प्रयत्नही याच प्रकारचे नव्हते का? पुढील मुद्दा आहे राजसभेत गुरुराज. प्रसंग होता श्रीमध्वांचा ग्रंथ स्वीकार करण्याचा. उन्नतासनाधिष्ठित श्रीमध्वांच्या चरणाशी जयसिंह राजा नम्रपणे बसला होता. ग्रामाचे मुख्यस्थ विप्रश्रेष्ठही त्या सभेत उपस्थित होते. ही वार्ता त्रिविक्रम पंडितांच्या कानावर येताच त्रिविक्रम पंडितांनी त्या स्थळी धाव घेतली. ते त्यावेळी विष्णू मंगल क्षेत्राजवळील काऊ येथे होते. अनेक दिवसांपासून त्यांनी ज्यांच्या दर्शनाची आस धरली होती त्या पूर्ण प्रज्ञांचे आपल्या क्षेत्राजवळ आगमन झाले असून ते तेथे मुक्कामास असण्याचा योग जुळून आल्याने त्रिविक्रम पंडितांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अर्हता आसक्ती असणाऱ्या जनांकडे गुरु आपणहून येतात त्याप्रमाणे श्रीमध्वांचे तेथील आगमन होते. आपल्या धाकट्या बंधूला विजय मिळाल्याबद्दलही त्यांना हर्ष झाला. एवढा सारा आनंद आपल्या हृदयात साठवूनच त्या सभेत श्रीमध्वांच्या भेटीसाठी त्रिविक्रम पंडितांनी प्रवेश केला. सभेमध्ये सूर्यप्रभेसम डोळे दीपविणारे श्रीमध्वांचे तेजोमुख पाहून त्रिविक्रम पंडितांचा श्रीमध्वांप्रती असणारा भक्तिभाव 100 पटीने वाढला. अशा महान विभूतींची महती जाणून घेऊन त्यांना आपल्याकडे निमंत्रित करून त्यांच्या सेवा सत्कारादी कार्यात रुजू असणाऱ्या जयसिंह राजांबद्दलही त्यांचे हृदय भरून आले. तत्क्षणीच त्यांच्या तोंडून त्यांच्याबद्दल आशीर्वचने स्फुरली. स्वसुंदरी भुजलता परिरंभणीधुः पौरंदरी भजती य भजतां भुजिष्या आनंदतीर्थ भगवत्पाद पद्मरेणुः स्वानंददो भवतु ते जयसिंह भूप. याचा अर्थ श्री आनंदतीर्थ भगवत्पाद पद्मांची धूळ इंद्रानेही सेवक बनून स्वीकारण्यायोग्य आहेत. आपल्या सेवेबद्दल ते आपणास स्वानंद प्रदान करोत. आता पवे तो त्रिविक्रम पंडितांना आनंदतीर्थांच्या केवळ काही पैलूंचीच ओळख झाली होती. त्यांचा पूर्ण परिचय करून घेण्यासाठी त्यांना अजून बराच लांबचा पल्ला पार करायचा होता.
तरीही श्रीमध्वांचा महिमा जाणून घेणे त्यांच्यासाठी कष्टसाध्य नव्हते. भ्रमर त्यांना अपरिचित असणाऱ्या जंगलातून भ्रमण करीत असताना परिमळभरित पुष्प शोधून काढण्यात यशस्वी होतातच ना. त्रिविक्रम पंडितांचे यश हे या प्रकारचे होते. पुढील मुद्दा आहे विष्णू मंगल येथील चातुर्मास. तो आपण आपल्या पुढील भेटीत म्हणजे 65व्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री मध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.